साड्या वाटायचं, पैठणीचा खेळ घ्यायचा, कुस्ती मैदान करायचं, हे असे त्यांनी जे काय केले ती, तर त्या कामावर कुठं आमदार होत नसते. गाण्यातल्यासारखं झालं, मला आमदार झाल्यासारखं वाटते. आमदार ही असं होत नसतं, विकास करावा लागतो, जनतेची सेवा करायला लागते, त्यावेळेस जनता पाठीमागे राहते. 85 वर्षात कितीही आमदार झालं, पण ह्या आमदारपेक्षा हा दादा हे आमदार वेगळाच. म्हणजे कसं गोर रस्त्याला जर अडवलं गुराख्याने तर त्या जागेला गाडीच उभा करणार, आणखी त्याची समजूत काढणार. नमस्कार, MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी नाथा सावंत. 245 माढा विधानसभा निवडणूक जी आहे ते अटीतटीची समजली जाते. एकीकडे रणजितभाई शिंदे अपक्ष या ठिकाणी आपले नशीब आजमावत आहेत, मिनेलसाई साठे घड्याळाकडून तर अभिजित आबा तुतारीकडून. अशा पद्धतीनं हे तिरंगी लढत माढ्यामध्ये समजले. तशा पद्धतीनं जर माढ्यामध्ये पाहिलं तर चित्र त्या ठिकाणी 16 जे उमेदवार आहेत ते आपलं नशीब या ठिकाणी आबवतात. आपण प्रत्येक गावामध्ये जाऊन जनतेच्या मनात नेमकं चाललंय तरी काय ह्या मुद्द्यावर आपण प्रश्नावरती आपण सध्या आलेलो आहोत परिते या ठिकाणी. आणि परित्याचा बाजार या साईडला बघितलं तर कशा पद्धतीने हा खेडेगावातला बाजार भरलेला आहे, माळव भरलेला आहे. आणि या ठिकाणी आसपासची जी लोक आहेत ते माळव घेण्यासाठी किंवा बाजार घेण्यासाठी येत आहेत. या बाजार करूनशी आपण जाणून घेणार आहोत की कशा अनुषंगानं जनतेच्या मनात नेमकं चाललंय तरी काय. दादा तुमचं नाव काय? माझं सर्जेराव मुसळे. बरं, माढा तालुक्यामध्ये नवीन आमदार नवीन चेहरा कोण असेल? आमचा रणजित भैया. रणजित भाई आणि दादांनी आपल्या परितेसाठी काय विकास केला? विकास म्हणजे पाण्याची सोय केलेली आहे, तळ्यात पाणी आणलेलं आहे, लाईटी सोय केलेली आहे, पूर्ण काम भरपूर केलेलं आहे आमच्यात. भरपूर केलं. लोक मध्ये तुतारीची लय हवा नाही ना, हवा किती बी असू द्या, आम्हाला जी दादा पाहिजे, आम्हाला दादा आणि रणजित भैया पाहिजे. विरोधक म्हणतात की काहीच काम केलं नाही 30 वर्षात. ती काय बी म्हणणार आहे ती. हा काय बी म्हणणार आहे ते, आम्हाला जी पटते ती करणार आम्ही. दादा नाव काय तुमचं? आकाश जगताप. माढ्यामध्ये नवीन चेहरा नवीन आमदार कोण? आता नवीन म्हणलं तर आता रणजित भैयाच. रणजित भाई कसं काय ठामपणे कसं काय? एकदम ठामपणे म्हणलं तर आता या भागात बघितलं तर म्हणलं तर दादाचा सगळं या गावात निधी जे आलाय ते दादामुळे आलाय. म्हणजे या गावात जी काय जे असतील ते सगळं दवाखाना आहे, पाण्याचा प्रश्न असेल, इथं जेवढं मोठमोठे कार्य ही बँक कसं ते दादामुळे आलेले आहे. म्हणजे आणि जेवढं दादाचं कार्य हे कोणच आजपर्यंत या दादा शेवट इथं पर्याय दुसरा कोणीच नाही, म्हणून त्याचा पर्याय म्हणलं तर रणजित भाईच. लोकांना दिसत नाही, पण आज जे लोक जातात, आता सरकारी दवाखाना असेल, आता बँक असेल, ही जी दुसऱ्या गावात जावं लागतंय ते आज सगळे परित्यात भेटते. म्हणजे ती दादामुळे भेटते. नाही तर आजपर्यंत कोणी आज जर बँक नसती, सरकारी दवाखाना नसता तर बाहेर जाऊन लोकांना उपचार घ्यावे लागले असतील. बँकेची सुविधा नसती तर दुसऱ्या गावात जाऊन असं हे ज्या गावातील जे असतील नागरिक जे वयस्कर असतील ते लोकांना बाहेर जाऊन त्यांना बँकेची सुविधा जर नसती ह्या गावात तर बाहेर जाऊन ही करावं. ही दादामुळे आले ना, कोणामुळे आले? म्हणजे एक तरुण म्हणून काय वाटतं आपल्याला? आता एक तरुण म्हणजे म्हटलं तर एक रणजित भाई शेवट दुसरा पर्याय नाही कोणच. दादा तुमचं नाव काय? नवीन आमदार आमचा भैयासाहेब. भैयासाहेब, दादांनी काय आपल्या गावासाठी काय विकास? दादांनी लय विकास केला गावात. काय विकास? काय नव्हतं आमच्या गावाला ती दिलं. काय दिलं? सभा मंडप दिला, मातेचं मंदिर बांधलं, इशी नवीन बांधल्या, सब डिझाईन दिलं गावाला नव्हतं आमच्या. लोक तर म्हणतात की दादा 30 वर्षात काय विरोधक विरोधक असते 4-2 गाव गणेश, पण सगळी नाहीत तशी. सगळे नाहीत ना, कठीण दादा कठीण लोक आहेत, कट्टर लोक आहेत. मग काय होईल? नवीन चेहरा नवीन आमदार, नवीनच आमदार कोण? भैया. परिते गावामध्ये किती टक्के मतदान होईल? 80% होईल की भैयाला. दादा झाला का बाजार? हो झाला. काय व्यवस्थित आहे का बाजार? होय. किती दिवसापासून बाजार भरतोय परित्याचा? आता 4-5 वर्ष झाली. 4-5 वर्ष झाले. माढ्याचा नवीन आमदार नवीन चेहरा कोण असेल? आमचं रणजित भैया. रणजित भाई. इतकं छाती ठोक कसं काय सांगता रणजित भाई? आता आमचं कार्यकर्ते म्हणजे सगळं, आता आम्हाला पाक तुळजापुरापर्यंत ही बाकीची कामं केली भरपूर सगळी. काय केलं परित्यासाठी? परित्यामध्ये सभा मंडप दिले, मंदिराची कामं केली, रस्ते मुरमीकरण डांबरीकरण केलं, आणि काय नाही ते सगळं सबस्टेशन केलं, सगळं भरपूर कामं केली. आता नवीन जे आहेत भावी आमदार ते म्हणतात की माढा तालुक्याचा विकासच केला नाही असा आरोप. नाही मग कोणी केला? हे सगळं तळ्यात ते दिवशी पाणी सोडलं, सगळं भरपूर कामं केली ती. त्यांना काय म्हणजे ही ठेवायला नाही जागा नाही बरं का. चांगली कामं केली ती. ऊसाची कुठली तक्रार नाही, बिलाची तक्रार नाही. बिल मिळते 11व्या दिवशी बिल मिळते ताब्यात. हो, ऊस गेल्यापासून. कायच नाही, काय चांगलं आहे का आता भरपूर आहे तसं काय. म्हणजे किती टक्के मतदान होईल?
सगळ्या गावांपेक्षा परित्यात जास्त जागी म्हणजे 80% मतदान परित्यात होईल असं 80-90% का नाही होणार की. आमची बबनदाने सगळी कामं केली. आमचा त्यांचा खूप संपर्क आहे. आम्ही तिथं विठ्ठलराव शिंदेच्या पुण्यतिथीला जात होतो. बबनदादा आम्हाला चांगलं ओळखते. ती ऊस नेला त्यांनी सबस्टेशन केलं, इथं पाण्याची सोय केली. पाण्याचं आश्वासन होतं पण 5 वर्षात त्यांनी त्यांच्या आश्वासनाप्रमाणे पाणी सोडलं तळ्यात. तळ भरत आले, काय टेन्शन नाही. आमचा ऊस वेळेवर नेतात. त्यांनी भरपूर परित्यात कामं केली, सबस्टेशन केले आणि प्रत्येक वेळेला बबनदाचा आमचा संपर्क असतो. दवाखाना केला, प्रत्येक वेळेला त्यांनी आमची कामं आश्वासन दिल्याप्रमाणे पूर्ण केली. त्याच्यामुळं रणजित भैया 100% ठोकपणे येणार. माढा तालुक्याचं सगळं मतदान त्यांना होणार. किती टक्के मतदान होईल तुम्हाला काय वाटतं? 80%च्या पुढेच होईल. होईल. हो, तुमच्या ऊसाचं बिल किती दिवसांनी मिळतं? लगेच मिळतं. लगेच. हा, 10व्या दिवशी बिल येतं. टेन्शन नाही, बिलाचं कधीच कुठलीच तक्रार नाही. लोक मध्ये की तुतारीच्या नाही नाही नाही, ते काही असो पण माझा ठाम निश्चय रणजित भैया निवडून येणार 100%. की नवीन आमदार नवीन चेहरा कोण असणार आहे? दादा नाव काय? माझं श्रावण कैलास मुसळे. माड्याचा नवीन चेहरा नवीन आमदार कोण असणार आहे? रणजित भैया शिंदे. इतकं छाती टोक कसं सांगतेस? कारण जनता पाठीमाग आहे त्यांच्या. जनता पाठीमागे लोक आता विरोधक तर म्हणतात की माढा तालुक्यामध्ये विकासच झाला नाही. 30 नाही, वर्षात. विकास झाला. विकास कसा नाही झाला? लोकांचा आरोप आहे ना विरोधकांचा. नाही नाही, रस्ता भरपूर रस्ता वगैरे सगळा विकास झालेला आहे. काय काय केलं परित्यासाठी? परित्यासाठी कॉन्क्रीट रस्ते केलेत, ब्लॉक टाकलेत, गाळे बांधलेत, बरं. तळ्यामध्ये पाणी आणलं. रणजित भाई शिंदे फिक्स आमदार होणार. की माड्याचा नवीन चेहरा नवीन आमदार. बाबा तुमचं नाव काय? गणपत केदार लांडे. माड्याचा आमदार कोण होईल? बबनदादाचं किती उपकार आहेत ते आम्हालाच माहीत आहे. बरं. आम्हाला पाणी दिलं. आमचा डिपो बंद पडला होता. ती डिपो त्यांनी न भांडणं होता, भांडणं करू नका म्हणजे तुम्हाला दुसराच डिपो देतो. स्वतः आम्ही गेलो 8 माणसं तरी आम्हाला डिपो करून दिला. बबनदादाशिवाय आम्हाला पर्याय नाही. आम्ही काशी यात्रा केली का? काशी यात्रा केली. कोणी केली होती? काय घटून आणले? दादानी. दादाने. बरोबर. काय काय केलं गावामध्ये? विकास काय काय केला? दादानी लई विकास केला. लोक आमच्या इथली पाण्या वाचून मरायला लागली होती. एवढी आमची बेकारी होती की मी स्वतः गाव सोडून प्याला जगायला जात होतो पाण्याकरता. प्याला लोकांची रानं बटेने करायची आणि तिथे जगायची. आता माझं वय 85 वर्षाचं आहे. तर 85 वर्षात कितीही आमदार झालं पण ह्या आमदारपेक्षा हा दादा हे आमदार वेगळाच. म्हणजे कसं रस्त्याला जर अडवलं गुराख्याने तर त्या जागेला गाडीच उभा करणार, आणखी त्याची समजूत काढणार. गावात दूध दिल्या होत्या, त्यात भांडणं तयार झाली. त्यांनी सांगितलं भांडत बसू नका, तुम्हाला दुसरी देत होतो. ती सुद्धा आमची शंका त्यांनी मिटवली. म्हणजे दादासारखा समाजच माणूस आमच्या आयुष्याला पुरावा ही आमची अपेक्षा आहे. आता विरोधक म्हणतात की 30 वर्षात बबनदादाने काय विकास केला नाही? भरपूर विकास केला. ही टीकाखोराची काम आहे ती निष्कारण ही असला तीच असला. ही कसं आहे बरं का, विरोध पक्षाची टीका करायची काम आहे ती. पण बबनदादाने काय कामं केली आमच्या अंतराला माहीत आहे. रस्ते केलं, पाणी केलं. चिचुलीला प्यायला पाणी नव्हतं, त्या रानाने सगळं पाणी झालं आहे. दादाने लई मोठी कामं केली. तुमच्या शेतीमध्ये ऊस किती आहे? 2-2.5 एकर. किती दिवसात बिल मिळतं? बिल लगेच मिळतं बरं. 10-12 दिवसात बिल मिळते. आमची ऊसाची काहीच तक्रार नाही. आमचा ऊस टायमाला जातो, या टायमाला बिल मिळते. वजन व्यवस्थित येते. स्वतः अगदी मी सत्य सांगतोय की दादासारखा माणूस आमच्या विचारते गावा. एवढीच आमची अपेक्षा. किती टक्के मतदान होईल तुमच्या गावात? 80% मतदान झालं पाहिजे. अशी बऱ्याच लोकांची मनं जिंकली ती दादानं. वरपांगी किती बी काही बोलते पण 80% मतदान परित्यात झालंच पाहिजे. माड्याचा नवीन चेहरा नवीन आमदार कोण असणार आहे? दादा नाव काय? बापू निंबाळकर. कुठं मतदान आहे तुमचं? परित्यात. काय होतं साधारण परित्यामध्ये काय कोणाची हवा आहे? हवा सध्या रणजित भैया शिंदे. रणजित भाई शिंदे. दादांनी आणि रणजित भाईने काय विकास केला? परित्यामध्ये सरकारी दवाखाना दिला, ब्लॉक बसवले, गाळे बांधले, ते व्यापार गाळे. पुन्हा त्याला सबस्टेशन दिले. परित्याला सबस्टेशन नव्हतं. वरवडवरनं सबस्टेशन चालायची लाईट पण तिथनं काय चालत नव्हती. तर आता इथं सबस्टेशन झाल्यामुळं फुल मोटरी चालते. ते आता काय अडचण नाही. लाईटचा प्रश्न मिटवला. रस्त्याचं बेंबळे ते परिते रस्ता डांबरी केला, वरवडे परिते डांबरी केला आणि आता आयरगाव परिते कॉन्क्रीट रस्ता मंजूर झाला आहे. पुन्हा सभा मंडप दिलेत बांधून प्रत्येक देवळाला. दादांचं खूप
कामं सांगण्याजोगी भरपूर आहे, विकास भरपूर आहे दादा. विरोधक म्हणतात की दादाने 30 वर्षात काहीच काम त्या विरोधकाला गावच माहित नाही परी ते आतापर्यंत इथल्या माणसाला कोणाला माहित आहे का अभिदाबा कोण? विरोधकाचं कामच आहे हो काय केलं. आता आम्ही जसं दादांचं काम सांगतोय तसं त्यांचं काम सांगावं. आतापर्यंत कार्यकिर्दीमध्ये काय काम केलं त्यांचं काय कामच नाही ना. हां त्यांचं हो का साड्या वाटायचं, पैठणीचा खेळ घ्यायचा, कुस्ती मैदान करायचं, हे असे त्यांनी जे काय केले ती तर त्या कामावर कुठं आमदार होत नसतंय. गाण्यातल्यासारखं झालं, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. आमदार ही असं होत नसतं, विकास करावा लागतो, जनतेची सेवा करायला लागते, त्यावेळेस जनता पाठीमागं राहते. दादांच्या पाठीमागं जनता भरपूर आहे. एकच ठरणार, माडा आणि करमाळा दोन्ही आबा पडणार आणि चुलत पुतणे विजय होणार. परित्यात किती टक्के मतदान होईल? परित्यात 75 ते 80% मतदान रणजित भैयाला.